नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। येणाऱ्या 15 जून रोजी राज्यामध्ये संपूर्ण भागात कसा हवामान राहणार आहे, कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत जोरदार पाऊस पाहायला भेटणार आहे, या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे। इकडे मेघालय आणि असमच्या भागाचा आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। तसंच रायलसीमापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। इकडे राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे। या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सध्याच्या काळामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा पाहायला भेटत आहे। मित्रांनो, सध्याच्या काळात 8:15चा वेळ होत आहे आणि सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाइट इमेज पाहिली तर आपण पाहू शकता अमरावतीच्या अनेक ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये सध्याच्या काळात जोरदार पावसाचे ढग बनलेले आहेत। इकडे नागपूरच्या भागातही सध्याच्या काळात काही भागात पाऊस होत आहे। तसंच आपण इकडे वर्धा आणि यवतमाळचा भाग बघितला तर सध्याच्या काळात या भागातही पाऊस होत आहे। चंद्रपूरच्या भागातही सध्याच्या काळात पाऊस होत आहे। इकडे गोंदिया आणि त्याला लगतवरतीचा भंडारातील काही तालुक्यांमध्ये पावसाचे ढग सध्या आपल्याला दिसत आहे। गडचिरोलीमध्येही पावसाचे ढग आहेत। छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे नाशिक मनमाडच्या भागात पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला। इकडे जळगावच्या भागातही सध्या पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत। सोलापूरतील उत्तर भाग, धाराशिवतील काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत। बीडतील अनेक तालुक्यांमध्ये सध्याच्या काळात पावसाचे ढग सक्रिय दिसत आहेत। तसंच इकडे चिपळूण आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचं ढगाळ वातावरण दिसत आहे आणि रायगडच्या भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत असून तसंच इकडे रत्नागिरीच्या भागात, चिपळूणच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत। जर आपण आज रात्रीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर इकडे आज रात्री अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे। तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागातही आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे। नांदेडच्या भागात आज रात्री पाऊस होऊ शकते आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा पाऊस होत आहे। धाराशिव आणि इकडे लातूरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रात्री असणार आहे। तसंच जळगावच्या भागातील रात्री काही ठिकाणी पाऊस होऊ शकते। बुलढाण्यातील दक्षिण भाग आणि अकोला आणि वाशिमतील काही भागांमध्ये, खास करून दक्षिण भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच इकडे नगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची रात्री शक्यता आहे आणि पुण्यामध्ये खास करून ढगाळ वातावरण आज आपल्याला रात्री पाहायला भेटणार आहे। पाऊस होण्याची शक्यता पुण्याच्या भागात नाही दिसत आहे। बाकी राज्यामध्ये जास्त मोठ्या पावसाची शक्यता रात्री दिसत नाही आहे। जर आपण पुढील 24 तासाचा न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील 24 तासामध्ये पूर्वी विदर्भात पावसाचा जोर दिसणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर असणार आहे। तसंच इकडे वाशिम, यवतमाळ आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। नांदेडच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिवच्या मधात, बीड आणि त्याला लगतवरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। पुण्याच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते। नाशिक, मनमाड आणि इकडे नंदुरबार, धुळे आणि जळगावतील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता। इंटेन्सिटी खूप जास्त कमी असणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये पाऊस जो काही पडणार आहे त्यामध्ये इंटेन्सिटी आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे। त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड आणि मुंबईच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। राज्यामध्ये इंटेन्सिटी पावसाची कमी होणार आहे। पुढील 24 तासाचा जर आपण अंदाजा तुम्हाला सांगितला तर पुढील 24 तासामध्ये आपण जर सोलापूरचा भाग बघितला तर सोलापूर, धाराशिव, इकडे नगर, पुण्यातील काही भाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, तसंच इकडे जळगाव, बुलढाणा, अकोला आणि वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटू शकते, अशी शक्यता या भागांमध्ये पुढील 24 तासासाठी दिसत आहे। 1-2 तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते, पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे, तुरळक स्वरूपाचा काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते। तसंच 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या आसपास असणार आहे। तुरळक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये दिसणार आहे। अद्यापही या भागातील काही भागात नागरिक मान्सूनसाठी वाट पाहत आहेत आणि आता येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये या भागात मान्सून येऊ शकते, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। तसंच आपण जर दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर दक्षिण पश्चिममध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। शक्यता कमी आहे पण तुरळक ठिकाणी होऊ शकते। काही स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये अधिक शक्यता आहे। तसंच रायगड, पालघर, मुंबई आणि त्याचा आसपासच्या भागांमध्ये ठाण्याचा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला दिसत आहे।
बाकी आज राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा वातावरणसुद्धा कमी झालेलं आहे. तुमच्या भागामध्ये कसं वातावरण आहे आणि कसं हवामान बनलेलं आहे या व्हिडिओच्या खाली नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि तुमच्या भागामध्ये कसं हवामान आहे नक्कीच हे मला कळवा. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.